Good morning, dear students. I am Miss S.M. Pawar. The subjects of Principles of Marketing. Okay. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग सेमिस्टर सेकंड पेपर नंबर सेकंडसाठी कोणकोणत्या टॉपिक्सचा युनिट्सचा स्टडी आपल्याला या सेमिस्टरमध्ये करायचा आहे, त्यासाठी कोणता सिलेबस आहे त्याच्यावरती आपण डिस्कस केलं होतं. तर आज आपण या लेक्चरमध्ये युनिट नंबर फर्स्ट स्टार्ट करणार आहोत. तर युनिट नंबर फर्स्टचं टायटल आहे इंट्रोडक्शन टू मार्केटिंग अँड मार्केटिंग मिक्स. ओके, Introduction to Marketing and Marketing Mix. The first unit entitled as Introduction to Marketing and Marketing Mix. या फर्स्ट युनिटमध्ये आपण मार्केटिंग म्हणजे काय, ओके, त्याचं इंट्रोडक्शन, त्याचे मीनिंग, ओके, त्याची कन्सेप्ट्स, त्याची डेफिनेशन, त्याचबरोबर त्याची इम्पॉर्टन्सी काय आहे ते आज आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. Now let's see meaning of marketing. Okay, marketing is a social and managerial process by which individuals and groups obtain what they need and want through creating, offering and exchanging products of value with others. Okay, marketing is a social and managerial process. मार्केटिंग ही एक सोशल अँड मॅनेजरल प्रोसेस आहे विच इंडिव्हिज्युअल्स अँड ग्रुप्स, ती व्यक्तिगत म्हणजे इंडिव्हिज्युअल्स आणि ग्रुप्सद्वारे सुद्धा केली जाते. दे नीड्स अँड वॉन्ट थ्रू क्रिएटिंग, ऑफरिंग अँड एक्सचेंजिंग प्रोडक्ट्स ऑफ व्हॅल्यू विथ अदर्स. ओके, मार्केटिंग इज अ क्रिएशन अँड डिलिव्हरी ऑफ अ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टू सोसायटी. Marketing is meeting the needs profitability both of marketers and customers. Okay, marketing is a creation and delivery of a standard of living to society. Marketing is meeting the needs profitability both of marketers and customers. Okay, marketing refers to activities a company undertakes to promote the buying or selling of a product or services. Marketing includes advertising, selling and delivering products to consumers or other business. Okay, some marketing is done by affiliates on behalf of a company. Marketing is an art and science. Okay, marketing is an art and science. Marketing is meeting the needs profitability both of marketers and customers. Marketing, the sum of activities involved, is directing the flow of goods and services from producers to consumers. Marketing's principal function is to promote and facilitate exchange. Through marketing, individuals and groups obtain what they need and want by exchanging products and services with other parties. Okay, a market is place which allows the purchaser and the seller to invent and gather information and lets them carry out exchange of various products and services. In other words, the meaning of market refers to a place where the trading of goods take place. The place can be a marketplace or street place. Okay, marketing is creation and delivery of a standard of living to society. ओके, मार्केटिंग इज समाजासाठी किंवा राहणीमानाची निर्मिती करणे व त्यांचे प्रदान करणे म्हणजे विपणन होय. मार्केटिंग या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात तर विपणन असे म्हणतात. मार्केटिंग या शब्दाचा काळजीपूर्वक असा अभ्यास केला तर यामध्ये मार्केट व मार्केटिंग हे दोन शब्द दिसून येतात. ओके, मार्केटला मराठीमध्ये पणन आणि मार्केट म्हणजेच ज्या ठिकाणी अनेक ग्राहक व अनेक विक्रेते अनेक वस्तूंची, उदाहरणार्थ कॉस्मेटिक्स असतील किंवा मेडिसिन्स असतील, ओके, क्लॉथ्स, इलेक्ट्रॉनिक्स, ओके, फ्रूट्स, फ्लावर्स अशा अनेक वस्तूंची काय करत असतील, देवाणघेवाण करत असतील, ट्रान्झॅक्शन होत असतील. तर अशी जे काही ट्रान्झॅक्शन्स होते ते कस्टमर्स अँड विक्रेता, ओके, सेलर्स या दोघांमध्ये होत असतं.
तर ग्राहक विक्रेत्याला पैसे देतो आणि वस्तूची खरेदी करत असतो. त्यातून विक्रेता व ग्राहकाला वस्तूंचे काय करत असतो, हस्तांतरण करत असतो. ओके. मार्केटिंग या शब्दाचे व्युत्पत्ती मूळ लॅटिन शब्द मर्क्युरी यापासून झाली आहे. म्हणजे मार्केटिंग हा शब्द लॅटिन शब्द मर्क्युरी यापासून आलेला आहे. या लॅटिन शब्दाचा मूळ अर्थ वस्तूंचा व्यापार करणे असा होतो. परंतु या मॉडर्न इरामध्ये मार्केटिंग या शब्दाचा वापर जे वस्तूचे उत्पादन केले जाते त्या वस्तूची ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी केली जाते. कारण वस्तूंचे उत्पादन करून चालत नाही. म्हणजे वस्तूंचं फक्त प्रोडक्शन केलं आणि ते तसेच स्टॉप केले, दिस इज नॉट डन. ओके. तर वस्तूंचे जे काही प्रोडक्शन केले असेल ते वस्तू बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर सेल होणे काय असते, गरजेचे असते. त्यासाठी उत्पादक किंवा प्रोड्युसर आपली वस्तू इतरांच्या पेक्षा किती चांगली व दर्जेदार आहे म्हणजे त्याची क्वालिटी, ओके, आपल्या वस्तूची क्वालिटी काय आहे हे पटवून देण्यासाठी काय करत असतो, मार्केटिंगचा वापर करत असतो. ओके. मानवाच्या गरजा ह्या कशा आहेत, खूप आहेत, अनंत आहेत, त्या न संपणाऱ्या आहेत. ओके. आणि ते वाढतच जातात, ते स्टॉप होऊ शकत नाही आणि त्याची काय होते असते, पुनरावृत्ती होत असते. ओके. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने काय करत असतो, तर प्रयत्न करीत असतो. ओके. मानवाच्या मूलभूत गरजा कोणकोणत्या आहे, तर फूड, क्लॉथ्स अँड शेल्टर म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. ओके. त्या भागवल्यानंतर तो आपल्यासाठी सुखसोयीच्या, ओके, लक्झरियस गरजा नीड्स भागवण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. या प्रक्रियेतून नवनव्या वस्तूंच्या काय होतं, निर्मिती होत असते. ओके. उत्पादन स्थळापासून म्हणजे जिथे वस्तू बनवली जाते त्या स्थळापासून बाजारपेठेपर्यंत म्हणजे मार्केटपर्यंत वस्तू पोहोचविण्याच्या कार्याला, ॲक्शन्सला काय म्हणतात, मार्केटिंग असे म्हणतात. ओके. मानवाच्या आर्थिक, ओके, फायनान्शियल अँड सोशियल लाईफमध्ये अधिकाधिक या मार्केटिंगचे महत्त्व खूप आहे. पहिल्यांदा हे कार्य फक्त वस्तूंच्या देवाणघेवाणापुरतेच काय होते, लिमिटेड होते. म्हणजे आपल्याकडे एखादी वस्तू असेल तर त्याच्याबद्दल ती वस्तू दुसऱ्याला द्यायची आणि त्याच्याबद्दल वस्तूच मिळवायची. म्हणजे तर फक्त वस्तू बरोबर वस्तू असे ट्रान्झॅक्शन व्हायचे. ओके. पण नावडेज या इरामध्ये आपण एखाद्याला वस्तू विकतो त्या मोबदल्यात आपण काय मिळवतो, तर पैसे मिळवतो. ओके. उत्पन्न मिळवितो. वस्तूंची खरेदी विक्री घडवून आणणे एवढेच त्या कार्याची काय असते, व्याप्ती होते. ओके. मोठ्या प्रमाणावर वस्तूचे उत्पादन करणे, ओके, बाजारपेठेंचा विस्तार म्हणजे एक्सपान्शन करणे, मार्केट एक्सपांड करणे. ओके. आपल्या वस्तूला डिमांड यायच्या आधीच त्या वस्तूचे काय मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे, प्रोड्यूस करणे. ओके. त्याचबरोबर आपल्या मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्टला असलेली कॉम्पिटिटर्स, ओके, वाढती स्पर्धा हे सुद्धा लक्षात घेतली जाते. त्याचबरोबर आपल्या प्रोडक्ट्सला ग्राहकांची म्हणजे कस्टमर्सची संख्या किती आहे, कमी आहे का जास्त आहे, तर परत कशी वाढवली पाहिजे हे सगळं करण्याचे काम या मार्केटिंगमध्ये केली जाते. ओके. त्यालाच मार्केटिंग असे म्हणतात. ओके. मार्केटिंग कार्यामध्ये उत्पादन स्थळापासून म्हणजे जिथे वस्तूचे प्रोडक्शन केले जाते त्या स्थळापासून मार्केटमध्ये पोहोचविण्याच्या सर्व क्रियांचा समावेश या मार्केटिंगमध्ये होतो. ओके. प्रोड्युसर करून मालाची म्हणजे वस्तूची खरेदी करणे, त्याचे एकत्रीकरण करणे, त्याचे क्लासिफिकेशन करणे, ओके, त्याचे प्रमाणीकरण करणे, त्याचा साठा करणे, ओके, पुन्हा त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणे, ओके, त्याची वाटप व्यवस्था म्हणजे डिस्ट्रीब्युशन करण्याची व्यवस्था करणे. त्याचबरोबर बाजारपेठ मार्केटिंग रिसर्च, ओके, मार्केटिंग रिसर्च करणे सुद्धा हे मार्केटिंगचं एक मेन काय आहे, फंक्शन आहे. ओके. या सर्व क्रियांचा समावेश या मार्केटिंगमध्ये केला जातो. ओके. नाव लेट्स सी डेफिनेशन्स ऑफ मार्केटिंग. ओके. मार्केटिंगचे डेफिनेशन्स प्रत्येक ऑथरने, ओके, त्याचबरोबर अमेरिकन संस्थेने सुद्धा त्यांची काही डेफिनेशन्स केले आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर फर्स्ट डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू डॉक्टर फिलिप कोटलर, a social and managerial process whereby individuals and groups obtain what they need and want through creating and exchanging products and value with others. Okay.
According to Dr. Philip Kotler, a social and managerial process whereby individuals and groups obtain what they need and want through creating and exchanging products and value with others. Okay, second definition is by Tosley, Clerk and Clerk. Okay, marketing consists of those efforts which effect transfer in ownership of goods. Okay, marketing consists of those efforts which effect transfer in ownership of goods and services and which provide for their physical distribution. Okay, these are two definitions of marketing. Now let's see the third definition. Okay, according to American Marketing Association. Okay, अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन आहे, त्यांच्या मते काय आहे मार्केटिंग म्हणजे काय आहे ते आपण पाहूया. तर मार्केटिंग इज अन ऑर्गनायझेशनल फंक्शन. मार्केटिंग ही एक ऑर्गनायझेशनल फंक्शन आहे आणि अ सेट ऑफ प्रोसेस ओके फॉर क्रिएटिंग कम्युनिकेटिंग ओके अँड अ सेट ऑफ प्रोसेस फॉर क्रिएटिंग communicating and delivering value to customers and for managing customers relationship in ways that benefit the organization and its stakeholders. Okay, marketing is an organizational function and a set of process for creating, communicating and delivering value to customers and for managing customers relationships in ways that benefit the organization and its stakeholders. Okay, now let's see definition number 4. Marketing is the performance of business. Okay, marketing is the performance of business activities that directs the flow of goods and services from producer to customers or user. Okay, marketing is the performance of business activities that directs the flow of goods and services from producers to customers or user. ओके, दीज आर 4 डेफिनेशन्स ऑफ मार्केटिंग. या मार्केटिंगच्या 4 डेफिनेशन्स आहेत. अजून खूप आहेत पण इथे फक्त 4च आपण स्टडी करणार आहोत. तर या अबव डेफिनेशन्स वरील व्याख्यांवरून असे स्पष्ट होते की मार्केटिंगमध्ये वस्तू व सेवा ओके जिथे प्रोड्यूस केल्या जातात त्या स्थळापासून त्या प्लेसपासून मार्केटपर्यंत पोहोचविण्याचे ओके मार्केटमध्ये त्या वस्तू पोहोचविण्याचे व त्या वस्तूसाठी कस्टमर्स मिळवण्याचे हे सर्व कार्य मार्केटिंगमध्ये केले जाते. ओके, वस्तू व सेवा गुड्स अँड सर्व्हिसेस यांच्या मालकीचे हस्तांतरण म्हणजे ओनरशिप ट्रान्सफर हे घडवून आणणाऱ्या व त्यांच्या प्रत्यक्ष वाटपाची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या सर्व प्रयत्नांचा समावेश हा मार्केटिंगमध्ये होत असतो. ओके, त्याचबरोबर समाजासाठी राहणीमानाची निर्मिती होते करणे व त्यांचे प्रदान करणे म्हणजे मार्केटिंग होय. ओके, अशा प्रकारे आपण येथे या मार्केटिंगच्या डेफिनेशन्स पाहिले आहेत, त्यांचा स्टडी केला आहे. नाउ लेट्स सी इम्पॉर्टन्सी ऑफ मार्केटिंग. मार्केटिंग करणे का महत्त्वाचे आहे किंवा ते का केले पाहिजे ओके ते आता आपण इथे पाहणार आहोत. तर इम्पॉर्टन्सी ऑफ मार्केटिंग, द फर्स्ट कंटेंट्स आर द इम्पॉर्टन्सी ऑफ द मार्केटिंग टू द सोसायटी. ओके, सोसायटीसाठी मार्केटिंग करणे का महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सेकंड कंटेंट्स इम्पॉर्टन्सी ऑफ द मार्केटिंग टू द फर्मसाठी मार्केटिंग करणे का महत्त्वाचे आहे. नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्सी ऑफ द मार्केटिंग इन अ डेव्हलप्ड इकॉनॉमी. डेव्हलप्ड इकॉनॉमीसाठी मार्केटिंग का महत्त्वाचे आहे ते सुद्धा आपण इथे पाहणार आहे. त्याचबरोबर आहे इम्पॉर्टन्सी ऑफ द मार्केटिंग इन अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमी. ओके, अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमीसाठी सुद्धा मार्केटिंग का महत्त्वाची आहे ते सुद्धा आपण इथे त्याचं स्टडी करणार आहोत. नाव लेट्स सी इम्पॉर्टन्सी ऑफ द मार्केटिंग टू द सोसायटी. पहिल्यांदा आपण सोसायटीसाठी मार्केटिंग का महत्त्वाचं आहे ते पाहूया. तर इम्पॉर्टन्सी ऑफ द मार्केटिंग टू द सोसायटी. ओके, इम्पॉर्टन्सी डिलिव्हरी ऑफ द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टू द सोसायटी. ओके, डिलिव्हरी ऑफ द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टू द सोसायटी, डिक्रीज इन द डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. ओके, सोसायटीसाठी आहे
मार्केटिंग करणे महत्त्वाचे आहे. त्यातून आपल्याला डिक्रीज इन द डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. ओके, सोसायटीसाठी आपण जर मार्केटिंग केले तर आपली डिस्ट्रीब्युशन जी कॉस्ट असते ती काय होते, डिक्रीज होते. ओके, त्याचबरोबर आहेत इन्क्रीजिंग एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज काय होतात, तर इन्क्रीज होतात, त्या वाढतात. ओके, सोसायटीसाठी आपण जर मार्केटिंग केले तर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी इन्क्रीज होत असते. ओके, नेक्स्ट इज प्रोटेक्शन अगेन्स्ट बिझनेस स्लम्प. बिझनेस स्लम्पसाठी आपल्याला काय मिळतं, प्रोटेक्शन मिळतं. आणि इन्क्रीज इन द नॅशनल इन्कम. ओके, जर आपण सोसायटीसाठी मार्केटिंग केलं तर आपलं नॅशनल इन्कम हे काय होत असते, तर इन्क्रीज होत असते. नाव लेट्स सी इम्पॉर्टन्स ऑफ द मार्केटिंग टू द फर्म. ओके, इट इज हेल्पफुल. Okay, importance of the marketing to the firm. It is helpful in business planning and decision making. आपल्याला बिझनेसमध्ये अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. ओके, नियोजन करावे लागते. त्यासाठी आपल्याला मार्केटिंग हे काय खूप महत्त्वाचे आहे. इन्क्रीज इन द प्रॉफिट. ओके, प्रॉफिट कसा वाढवता येईल त्यासाठी सुद्धा मार्केटिंग करणे गरजेचे आहे. ओके, प्रॉफिट वाढवायचे असेल तर आपल्याला मार्केटिंग करणे गरजेचे आहे. कारण मार्केटिंगमध्ये आपल्या प्रोडक्टला किती डिमांड आहे, ओके, आपले कस्टमर्स किती आहेत, कॉम्पिटिटर्स कोणकोणते आहेत, ओके, कॉम्पिटिटर्सची प्रोडक्ट्स कशी आहेत, त्या प्रोडक्ट्समध्ये कोणत्या क्वालिटी आहेत, ओके, त्यांचा स्टडी करावे लागतो. त्याचबरोबर त्यांचा त्या प्रोडक्टचा स्टडी केल्यानंतर आपल्या प्रोडक्टमध्ये चेंजेस घडवून आणावे लागतात. आणि त्यानंतर नवीन प्रोडक्ट तयार करून ते मार्केटमध्ये सेल करावे लागते. आणि त्यातून आपल्याला प्रॉफिट काय जास्त प्रमाणात मिळवावा लागतो. ओके, हेल्पफुल इन द कम्युनिकेशन बिटवीन द सोसायटी अँड द फर्म. सोसायटी आणि फर्म या दोघांमध्ये कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी सुद्धा मार्केटिंग महत्त्वाचे आहे. ओके, नेक्स्ट इज इम्पॉर्टन्स ऑफ द मार्केटिंग इन अ डेव्हलप्ड इकॉनॉमी. म्हणजे ज्या इकॉनॉमी ह्या डेव्हलप्ड आहे त्यांच्यासाठी सुद्धा मार्केटिंग हे महत्त्वाचे आहे. कारण डेव्हलप्ड इकॉनॉमीकडे मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे प्रोडक्शन केलेले असते. पण या डेव्हलप्ड इकॉनॉमी ह्या अंडर डेव्हलप्ड कंट्रीकडे जातात. तिथे जाऊन मार्केटिंग मोठ्या प्रमाणावर करतात. आणि आपल्या वस्तूसाठी, ओके, आपली वस्तू तिथे कशी सेल करता येईल यासाठी मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग केली जाते. कारण डेव्हलप कंट्रीमध्ये लार्ज स्केलवरती प्रोडक्शन केली जाते. तिथे वस्तूला डिमांड यायच्या आधीच वस्तूंचे प्रोडक्शन केले जाते. त्यामुळे त्या वस्तूची प्राईससुद्धा जास्त असते. त्यामुळे डेव्हलप इकॉनॉमिकला सुद्धा मार्केटिंग करणे महत्त्वाचे आहे. नंतर आहे इम्पॉर्टन्स ऑफ द मार्केटिंग इन अ अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमी. ओके, ज्या अंडर डेव्हलप इकॉनॉमिक आहे त्यांना सुद्धा मार्केटिंग करणे महत्त्वाचे आहे. तर ते कसे, कारण अंडर डेव्हलप ज्या कंट्री असतात त्यांच्याकडे प्रोडक्शन हे कसे असते, तर कमी असते, लेस प्रोडक्शन असते. परंतु तिथं वस्तूला डिमांड कशी असते, जास्त असते. त्यामुळे अंडर डेव्हलप कंट्रीला सुद्धा मार्केटिंग करणे महत्त्वाचे आहे. हे झाले मेन इम्पॉर्टन्सी ऑफ द मार्केटिंग. आता आपण अदर इम्पॉर्टन्सी. ओके, अदर इम्पॉर्टन्सी included these are all contents. Okay, the first contents are marketing helps in transfer, exchange and movement of goods. Okay, marketing helps in transfer, exchange and movement of goods. The second one is marketing is helpful in raising and maintaining the standard of living of the community. Okay, marketing is helpful in raising and maintaining the standard of living of the commodity. The third one is marketing creates the employment. ओके, मार्केटिंग केल्यामुळे एम्प्लॉयमेंट हे काय होत असते, तर क्रिएट होत असते. द फोर्थ इज मार्केटिंग इज अ सोर्स ऑफ इन्कम अँड रेव्हेन्यू. ओके, मार्केटिंग इज अ सोर्स ऑफ इन्कम अँड रेव्हेन्यू. Marketing is helpful in development of an economy. Okay, marketing is helpful in development of an economy. Okay, these are importance of marketing. Okay, marketing helps in transfer, exchange and movement of goods. मार्केटिंगमुळे जे काही गुड्स आहेत म्हणजे वस्तू व सेवा आहेत त्या कशा असतात, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करता येतात, एक्सचेंज करता येतात. ओके,
मार्केटिंग इज हेल्प इन रेझिंग अँड मेंटेनिंग द स्टँडर्ड ऑफ द लिव्हिंग. मार्केटिंग केल्यामुळे, वस्तूचे मार्केटिंग केल्यामुळे ग्राहकाला ओके त्या वस्तू सहज उपलब्ध होतात. ओके, त्यामुळे ते वस्तू परचेस करतो. ओके, वस्तू परचेस केल्यामुळे तो आपली लाईफ कशी चांगली बनवता येईल, स्टँडर्ड लाईफ कशी जगता येईल. ओके, हे कस्टमर्सचे काय असते तर एम असते, ऑब्जेक्ट असते की जास्तीत जास्त चांगली आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये राहूया. ओके, त्यामुळे मार्केटिंग केल्यामुळे वस्तू या सहज ग्राहकांना उपलब्ध होत असतात आणि त्यातून ग्राहक आपले स्वतःचे काय करतो, राहणीमानात सुधारणा घडवून आणत असतो. ओके, द थर्ड इज मार्केटिंग क्रिएट्स एम्प्लॉयमेंट. ओके, आपण वस्तूंचे उत्पादन करतो. ती वस्तूंचे उत्पादन करणे फक्त एवढेच गरजेचे नाही, तर ती वस्तू बाजारपेठेपर्यंत कशी पोहोचेल, बाजारपेठेमध्ये पोहोचल्यानंतर त्या वस्तूसाठी आपले कस्टमर्स कशी परचेस करतील, त्यासाठी मार्केटिंग करावी लागते, ॲडव्हर्टायझिंग करावी लागते. ओके, मग हे सर्व करण्याचे काम तो मार्केटिंग सगळं काम करण्याचे एम्प्लॉयमेंटची गरज असते. ओके, तिथं अनेक एम्प्लॉयमेंट्सची गरज असल्यामुळे तिथे काम एम्प्लॉयमेंट्स क्रिएट्स होतात. त्यामुळे मार्केटिंगचा अजून एक महत्त्वाचं इम्पॉर्टन्स आहे, ते म्हणजे मार्केटिंग क्रिएट्स एम्प्लॉयमेंट. नेक्स्ट इज मार्केटिंग इज अ सोर्स ऑफ इन्कम अँड रेव्हेन्यू. मार्केटिंग हा इन्कम अँड रेव्हेन्यू मिळवण्याचे काय आहे, सोर्स आहे. ओके, मार्केटिंग इज हेल्पफुल इन डेव्हलपमेंट ऑफ अँड इकॉनॉमी. आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल तर त्याला मार्केटिंग हे खूप हेल्पफुल टूल आहे. ओके, कोणत्याही कंट्रीचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इकॉनॉमी आर्थिक विकास करायचा असेल तर तिथे मार्केटिंग हे खूप यूजफुल टूल आहे. अशा प्रकारे आज आपण मार्केटिंग म्हणजे काय, त्याचे मीनिंग, त्याचं इंट्रोडक्शन, त्याचबरोबर त्याचे डेफिनेशन्स, ओके, आणि त्याचं इम्पॉर्टन्स ही काय आहे, मार्केटिंग का केले पाहिजे फर्मसाठी, सोसायटीसाठी, डेव्हलप्ड इकॉनॉमी, त्याचबरोबर अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमी, त्याचबरोबर इकॉनॉमीसाठी सगळे मार्केटिंग का महत्त्वाचे आहे त्याचं स्टडी, त्याचं डिस्कशन आपण इथे केलेलं आहे. ओके, थँक्यू.